नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी दादासाहेब गोरड, राहणार सटावडी, तालुका कर्जत, जिल्हा अहमदनगर येथील रहिवासी असून मी मागील 10-15 वर्षापासून मका हे पीक लावत आलो आहे। तर शेतकरी बंधूंनो, आपणा सर्वांना माहितीच आहे की मक्केवरती मागील 3-4 वर्षापासून लोक फॉल आर्मीवार म्हणजे लष्करी आळी, ह्या लष्करी आळीला खूप जास्त प्रमाणात लोक कंटाळून गेले आहेत। त्यामुळे मका करण्याचं प्रमाण लोकांचं कमी झालं आहे। तर शेतकरी बंधूंनो, मी पण असंच माझ्या पण मनामध्ये असाच शंका होती, पण मला कोऑपरेटिव्ह ॲग्री सायन्स कंपनीच्या साहेबांनी सांगितलं की तुम्ही आमचं डेलिगेट हे अंडीनाशक आणि कीटकनाशक म्हणून काम करतं, जे की फॉल आर्मीसाठी चांगलं वरदायी ठरतं। तर मी त्यांचं ऐकून डेलिगेटचा फवारा केला। तर तुम्ही पाहू शकता, आता सध्याला माझा प्लॉट हा 60 दिवसाचा आहे। तर या प्लॉटमध्ये तुम्हाला एकदम कसं दिसतं, एकदम एक्सलंट प्लॉट वाटतं की नाही? तर त्याचे कारण असं आहे, ज्यावेळेस माझी मका 15 ते 20 दिवसाची झाली त्यावेळेस मी डेलिगेटचा पहिला फवारा घेतला आणि दुसरा फवारा मी 35 ते 40 दिवसाची मका झाल्यानंतर घेतला। तर डेलिगेटचा अजून एक फायदा असा आहे की ही ट्रान्सलॅमिनार सिस्टीम आहे। ट्रान्सलॅमिनारच्या सिस्टीमचा फायदा काय होतो, तर तुम्ही ज्यावेळेस ह्याचा फवारा घेत असता तर ह्या पानावरती समजा जर ते डेलिगेट पडलं, ते औषध पडलं, तर ते पान काय करतं, हे असंच खालीपर्यंत त्याचं ते औषध येत असतं। म्हणजे थोडक्यात हे पूर्ण पान विषारी होतं। त्यामुळे आळीने ह्याच्या कुठेही डॅमेज केलं तरी ती आळी मारणार आहे, ह्याचा प्लस पॉईंट असा राहतो। आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे अंडीनाशक पण आहे, त्यामुळे जरी नंतर जरी आळीने जर याच्यावरती अंडी घातली तरी ते मरून जातात। आणि दुसरी गोष्ट ह्याचा असा फायदा होतो की तुम्ही जर डेलिगेटचा फवारा जर केला तर तुमच्या उत्पन्नामध्ये 8 ते 10% तुम्हाला याचा फायदा होतो। तरी माझी सर्व शेतकरी बंधूंना एकच कळकळीची विनंती आहे की येणारा 2025 जो आपला खरीप हंगाम आहे त्याच्यामध्ये सर्व शेतकरी बंधूंनी कोऑपरेटिव्ह ॲग्री सायन्स कंपनीचं डेलिगेट हाच औषध वापरायचं आणि आपला फायदा करून घ्यायचा। धन्यवाद।